नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सामान्य ज्ञानावरचे 70 प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर खालीलपैकी खानदेशाची कवयित्री म्हणून आपण कोणास ओळखतो? उत्तर आहे ऑप्शन 1 बहिणाबाई चौधरी यांना आपण खानदेशाची कवयित्री म्हणतो। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे ऑप्शन 2 आसाम या राज्यामध्ये। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणं कोणी लिहिलेले आहे? तर बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन 3 बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणं लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 4, संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 हेग या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 कार्ल मार्क्स यांनी हा दास कॅपिटल ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, पहिले महायुद्ध कधी झाले, केव्हा सुरू झालेले आहे? तर बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन 2 1914ला पहिले महायुद्ध सुरू झाले होते। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 28 फेब्रुवारी। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर बरोबर उत्तर आहे आपला ऑप्शन 3 प्रस्तावना। भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच काय? आपली प्रस्तावना। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर संघटना तयार करणे हा आहे ऑप्शन 1 स्वातंत्र्याचा अधिकार। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 10, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन 1 अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते भारतामध्ये। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 11, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 तपकिरी रंग नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी वापरतात। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 12, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? तर ते आहे ऑप्शन 3 इचलकरंजी। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 13, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर ती आहे ऑप्शन 1 पुणे या ठिकाणी। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 14, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला होता? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 शिरीष कुमार। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 15, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? तर विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम सुरू केलेलं होतं। बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 महर्षी कर्वे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 16, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 17, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 लिथियम हा निष्क्रिय वायू नाही आहे। प्रश्न 18, क्षय हा संक्रामक रोगाद्वारे होतो, तर कॅन्सर कशामुळे होतं हे सांगायचं आहे। तर बरोबर उत्तर आहे आपलं प्रश्न 19, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 गतीचे जडत्व। प्रश्न 20, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण ऑप्शन 1 6 प्रशासकीय विभाग आहेत। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 21, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे ऑप्शन 1 नागपूर या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न 22, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 भोगावती नदीवर। प्रश्न 23, ग्रामगीता हा काव्य संग्रह कोणी रचलेला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 संत तुकडोजी महाराज। प्रश्न 24,
नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात, तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3. महानगरपालिकेच्या अध्यक्षांना महापौर असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न 25. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4. संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न 26. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 17 सप्टेंबर. ऑप्शन 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न 27. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? आणि ते हे लिहिलेलं आहे न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न 28. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जाते? तर नोबेल पारितोषिक हे ऑप्शन खालीलपैकी कला या क्षेत्राकरिता दिले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 29. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 2 कलम 17. प्रश्न 30. कलिंग युद्धाशी संबंधित नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन 3 सम्राट अशोक. प्रश्न 31. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे ऑप्शन 1 अमरकंटक या ठिकाणी. प्रश्न 32. पोलीस स्मृती दिन दिवस कोणता दिवस म्हणून पाळला जातो? तर तो आहे 21 ऑक्टोबर हा दिवस काय केला जातो? पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 33. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. पुढचा प्रश्न 34. स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो? तर स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर पडतो. प्रश्न 35. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर ते असतात ऑप्शन 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न 36. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे येथे. प्रश्न 37. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? उत्तर आहे ऑप्शन 1 जर्मन सिल्वर. पुढचा प्रश्न आहे हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 2 अनुवांशिक रोग आहे हा. प्रश्न 39. रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शवली जाते? उत्तर आहे ऑप्शन 2 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर. पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असते? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 मोठे आतडे. प्रश्न 41. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? तर ते असते ऑप्शन 1 जांभे मृदेमध्ये जास्त असते लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण. प्रश्न 42. ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानाला काय म्हटलं जातं? उत्तर आहे ऑप्शन 2 द्रवबिंदू. प्रश्न 43. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले गेले? उत्तर आहे ऑप्शन 1 अखिल भारतीय महिला परिषद. प्रश्न 44. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणास म्हटलं जातं? उत्तर आहे ऑप्शन 3 वासुदेव बळवंत फडके. प्रश्न 45. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? उत्तर आहे ऑप्शन 4 मुंबई या ठिकाणी झालेले आहे. पुढचा प्रश्न 46. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण होते? उत्तर आहे ऑप्शन 4 वेदप्रकाश. प्रश्न 47. खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 कपूरथला. प्रश्न 48. 7 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली येथील सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन आयोग पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी सहकारी संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली. ती कोणती? उत्तर आहे ऑप्शन 2 नीती आयोग अस्तित्वात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 49.
कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे डॉट डॉट कमी होते. उत्तर आहे ऑप्शन 3 वजन कमी होते. प्रश्न 50 RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर उत्तर आहे आपलं ऑप्शन 1 रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट याचं संक्षिप्त रूप आहे. प्रश्न 51 पोल्युशन अंडर कंट्रोल PUC सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? आणि उत्तर आहे याचं ऑप्शन 1 6 महिने. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 52 नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 हैदराबाद या ठिकाणी आहे. प्रश्न 53 संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर संत गोरोबा यांची समाधी आहे ऑप्शन 3 उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये. प्रश्न 54 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर ती आहे ऑप्शन 4 नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न 55 भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे? तर तो उभारण्यात आलेला आहे ऑप्शन 2 रेवा या ठिकाणी. प्रश्न 56 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन 1 औरंगाबाद या शहराला ओळखले जातं. प्रश्न 57 विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? तर विजेच्या दिव्यात खालीलपैकी टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. प्रश्न 58 महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय? उत्तर आहे ऑप्शन 3 गांधारी. प्रश्न 59 नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरता दिला जातो? तर नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी ऑप्शन 4 म्हणजे वरीलपैकी सर्व ज्यांना दिला जातो म्हणजे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि साहित्य या तिन्ही विषयांकरता दिला जातो. उत्तर आहे आपलं ऑप्शन 4. प्रश्न 60 भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? बरोबर आहे उत्तर आहे ऑप्शन 1 21 ऑक्टोबर. प्रश्न 61 डायबिटीस म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तींच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? उत्तर आहे ऑप्शन 3 शर्करा. प्रश्न 62 खाण्याचा सोडा म्हणजे काय? योग्य पर्याय निवडायचा आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न 63 दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती? उत्तर आहे ऑप्शन 3 NIA. प्रश्न 64 शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे महात्मा फुले हे शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न 65 मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? उत्तर आहे ऑप्शन 2 23 जोड्या असतात. प्रश्न 66 एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर एक अश्वशक्ती म्हणजे ऑप्शन 2 746 वॅट. प्रश्न 67 महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 288. प्रश्न 68 त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? उत्तर आहे ऑप्शन 1 गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. प्रश्न 69 पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन 4 पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. प्रश्न 70 खालीलपैकी कोणी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.